मराठा समाजाचा आंदोलनासाठीचा मोर्चा आता मुंबईकडे निघालेला आहे। मात्र रस्त्याने पाऊस लागलेला आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पैठणच्या अलीकडे आहे आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी व्यत्यय येत असला तरीही मराठा बांधवांनी जी सुरक्षा सोबत आणलेली आहे त्यामुळे बांधवांना पावसापासून वाचण्यासाठी मोठी मदत मिळत आहे। हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने वाहने आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आंदोलन उपोषण करणार आहेत आणि त्या निमित्ताने आज मनोज जरांगे पाटील सराटी आंतरवाली या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। सोबत महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं जवळपास 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानावरती मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती। मात्र आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना 1 दिवसाचं आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अशा काही अनेक नियम व अटी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला लावण्यात आलेले आहेत। मात्र आज तरी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लाखो कोट्यावधी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जात आहेत। आज रात्री शिवनेरी किल्ल्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम होणार आहे आणि त्यानंतर उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय माघार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत।